नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने व्हेज थाळी कशी करायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी स्वच्छ पाण्याने ही मूग डाळ धुवून घेते. कुकर लावायचा आपल्याला. डाळ भात कुकर लावून घेऊया. पुन्हा एकदा धुवून घेऊया. दोनदा धुवून घेऊया. स्वच्छ धुवून होईल. एकदम सोप्या पद्धतीने आपण करायचंय. आता ह्याच्यात आपण टोमॅटो घालू. हळद घालू थोडीशी. हिंग घालूयात थोडस. आता चवीनुसार मीठ टाकूया. थोडस पाणी. डाळीचा डब्बा झालेला आहे. आता तांदूळ धुवून घेऊया. आता आपले हे तांदूळ पण धुवून झालेले आहेत. यात देखील आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण हे सगळे डबे कुकरला लावून आणि गॅसवर एक 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत उकळून घेऊ. आता कुकर लावून झालेला आहे. कुकर होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. आता आपण इकडे कांदा भजी पण करणार आहोत. तर कांदा भजीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे. तो आपण बारीक चिरून घेऊ. ही मी चौकोनी भजी करणार आहे कांद्याची. त्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेते. इकडे आता मी बारीक कांदा चिरून घेते. झटपट अशी ही भजी होते आणि खायला पण छान लागते. तुम्ही बघू शकता मी असं चौकोनी कांदा कापून घेतलेला आहे. तशाच प्रकारे मी अजून एक कांदा कापून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे मी बारीक कांदा चिरून घेतलाय. हिरवी मिरची एक घेतली, कोथिंबीर आहे. या डिश मध्ये ओवा, गरम मसाला, धनेपूड आणि आता आपण इथे लसूण घेऊ. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे सगळं मिक्स करून घेऊ. लसूण टाकू. ओवा, गरम मसाला, धनेपूड, थोडस हिंग, थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट,
आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर कोथिंबीर टाकू. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. तुम्ही बघू शकता सुवास मस्त सुटला ओव्याचा. आता मी याच्यात बेसन पीठ ॲड केलंय आणि हे बेसन पीठ आपण सगळं मिक्स करून घेऊ. लगेच मी पाणी नाही टाकणार आहे, कारण कांद्याला पाणी सुटणारच आहे. जेव्हा आपल्याला भजी तळायची आहे तेव्हा आपण पाणी टाकून त्याला अजून एकदा मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता भजी करणार तेव्हा त्याला पाणी छान लावून आपण मिक्स करून घेणारच आहोत. आता हे मी साईडला ठेवून घेते. भजीचं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी इथे बटाटा भाजीची तयारी करून घेते. आपल्या शिट्ट्याही झालेल्या आहे. मी कुकर बंद करते. इथे मी कांदा मिरची चिरून घेतलेली आहे. आता कोथिंबीर चिरून घेते. बटाटा भाजी करायची आहे आपल्याला एकदम साध्या पद्धतीने. कुकर गार झाला की त्यातून आपण बटाटे काढून घेणार आहोत. आपली भाजीची तयारी झालेली आहे. भजीचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली सगळी तयारी झालेली आहे. पण आपण एक गोष्ट विसरलेलो आहे ती म्हणजे कढीपत्ता. तर आपण आपल्या झाडाचा कढीपत्ता काढूया. चला. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या कढीपत्त्याचं झाड. खूप मोठं झाड आहे. पावसामुळे थोडं खाली आलेलं आहे. बघू शकता तुम्ही कढीपत्ता आहे. हा पूर्ण कढीपत्ता आहे. एकदम फ्रेश आहे. वास त्याचा एक नंबर येतो. बघू शकता तुम्ही. चला आपण ह्यातलंच काढून घेऊयात. तर आता आपण हा कढीपत्ता काढून घेतलेला आहे. पाऊस पण भरपूर पडतोय. चला पुढची रेसिपी करूयात. आता तुम्ही बघू शकता इथे मी बटाटा चिरून घेतलाय, कांदा चिरून घेतलाय, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण. हे आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहोत. त्याचबरोबर इथे मी भजीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि फोडणी द्यायला इकडे कढई ठेवलेली आहे. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपण 1 चमचा तेल टाकून घेऊ. कढई तापलेली आहे. 1 चमचा तेल टाकून घेऊ. तेल थोडं गरम होऊन देऊ. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण पहिले ह्याच्यात लसूण टाकू. आता जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. थोडंसं हिंग टाकलं. आता मिरची टाकून घेऊ. आता कांदा टाकू. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ. आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकू. चवीनुसार मीठ टाकू. सगळं मिक्स करून झालेलं आहे आपलं. उकडलेले बटाटे घालू आपण.
पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू त्याच्यावर. झाकण ठेवून एक 5 मिनिटं ठेवून देऊ. आता आपण भजी करायला घेऊ. हे बॅटर तुम्ही बघू शकताय. यात मी पाणी मिक्स केलेलं नाहीये, तरी त्याला किती पाणी सुटून हे पीठ त्या कांद्याला एकजीव झालेलं आहे. आता आपण यात अगदी थोडं पाणी घालणार आहोत. पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. बघू शकताय तुम्ही बॅटर आपलं किती छान झालेलं आहे आणि तेलही तापलेलं आहे. आता एक एक भजी आपण तेलात सोडून देऊ. चमच्याने सोडणार आहे मी. एकदम झटपट अशी. तेल खूप छान तापलंय आपलं. सगळ्या एकदम नाही टाकायच्या आहेत, थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही कशा वरती अलगद उकळल्या आहेत त्या. छान तळल्या जात आहेत आपल्या त्या वड्या भजी. अशा प्रकारे मी दुसरी ही वडी तळून घेते. बटाटा भाजी पण आपली तयार झालेली आहे. झाकण काढून घेतलंय मी भाजीचं. तुम्ही बघू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे. बिलकुल तेल नाहीये, जास्त तिखटही नाहीये, एकदम हलकी. आता गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आपली ही थाळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ भात, साधी भजी, पापड, तिखट पुरी, हे आंब्याचं गोड लोणचं आणि बटाट्याची भाजी. एकदम साधी आणि सोपी रेसिपी. बाय.